ही अस्मितेची लढाई होती। भारतीय जनता पार्टी आतापर्यंत 49 फक्त मागच्या टर्मला जिंकलेली होती। आम्ही 75 पारची घोषणा दिलेली होती भारतीय जनता पार्टीने, परंतु जनतेने आम्हाला आमच्यावरती विश्वास दाखवून व्यक्तींपेक्षा पक्ष हा मोठा असतो आणि व्यक्तिनिष्ठा महत्त्वाची नसून पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे। कारण कधी कधी पक्ष वाढवताना आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन यावं लागतं आणि शेवटी इलेक्शन म्हणजे निवडणूक ही विजयाचं मेरिट किती आहे। स्मार्ट सोलापूरकर नमस्कार। भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणीताई आपल्या सोबत आहेत। ताई, मोठे यश मिळवलेलं आहे, काय अपेक्षित होतं आणि काय निकाल लागलेला आहे? आम्ही 75 पारची घोषणा दिलेली होती भारतीय जनता पार्टीने, परंतु जनतेने आम्हाला आमच्यावरती विश्वास दाखवून आम्हाला जवळजवळ 85% सीट पार केलेल्या आहेत। त्यामुळे सोलापुरातील सर्व तमाम जनतेचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रथम आभार मानते। या यशामध्ये आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण, आमचे पालकमंत्री माननीय जयाभाऊ गोरे, त्याचबरोबर आमचे आमदार शहरातले देवेंद्रदादा आणि सचिनदादा, त्याचबरोबर दोन्हीही आमदार त्यांच्या परीने त्यांनी प्रयत्न केले। त्याचबरोबर आमचे सर्व जुने कार्यकर्ते हे या फळीमध्ये कामाला लागले। आमच्या नेत्या मोहिनीताई यांची मोठी साथ यामध्ये लागली। माझ्या दोन्ही सरचिटणीस सुधाताई, आमच्या उपाध्यक्षा साधनाताई यांनी पण माझ्या खांद्याला खांदा लावून या प्रचारामध्ये सहभागी झाल्या। विजयाताई असतील आणि सर्व आमचे जुने कार्यकर्ते, जन्नू साहेब असतील, आमचे तडवळकर साहेब असतील, कार्यालयातले सर्व प्रमुख नेते। तुमच्या आमदारांमध्ये एकी दिसत नव्हती तरी सुद्धा हा यश मिळालेला आहे, काय सांगाल? जनतेने दाखवून दिलेला आहे की व्यक्तींपेक्षा पक्ष हा मोठा असतो आणि व्यक्तिनिष्ठा महत्त्वाची नसून पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे। म्हणून सर्व उमेदवारांनी पण इथून पुढच्या काळामध्ये पक्षाला महत्त्व देऊन पक्षनिष्ठा वाढवावी आणि व्यक्तिनिष्ठा कमी करावी, असा माझा त्यांना सल्ला आहे। निवडणुकीच्या पूर्वी जे आपले जुने कार्यकर्ते त्यांना संधी मिळाली नाही, नव्या जे बाहेरच्या पक्षातून आले त्यांना संधी मिळाली। बरेच कार्यकर्ते आपले नाराज झालेले, त्यांना काय सांगाल? कोणीही कार्यकर्ते नाराज झालेले नाही आहेत, त्यांची समजूत काढू आम्ही। कारण कधी कधी पक्ष वाढवताना आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन यावं लागतं आणि शेवटी इलेक्शन म्हणजे निवडणूक ही विजयाचं मेरिट किती आहे आणि त्याशिवाय जनसंपर्क आणि सर्वांना बरोबर सबका साथ सबका विकास ही मोदीजींची जी घोषणा आहे त्या घोषणेला अनुसरून सर्वांना बरोबर घेऊन ही सत्तेची लढाई आहे, ही आम्ही जिंकलेलो आहोत असा माझा विश्वास आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खास करून देवेंद्रदादांनी बरंच पुढाकार घेतल्याचं दिसून आलं होतं, सातत्याने प्रचार सभा किंवा बैठका, तर काय सांगाल शहराध्यक्ष म्हणून तुम्ही कसं निरीक्षण नोंदवलंय? पालकमंत्री जयाभाऊ गोरे हे आमच्या पाठीमागे आमच्या बरोबर पहाडासारखे उभे होते। ही अस्मितेची लढाई होती। भारतीय जनता पार्टी आतापर्यंत 49 फक्त मागच्या टर्मला जिंकलेली होती, पण आम्ही निर्धार केला की यावेळेला आम्ही 75 पार करू। परंतु 75 पेक्षाही सोलापूरकरांच्या जनतेने आम्हाला 85 पार करवलं, त्याबद्दल जनतेचे खूप खूप आभार। इथून पुढे आम्ही विकासाच्या दृष्टीने त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू, हीच त्यांना विश्वास देते। बोलका आणि भांडणारा चेहरा म्हणून रोहिणीताईला महापालिकेत संधी मिळेल का? हे पक्ष ठरवेल। यापेक्षा पक्षातले सर्व नगरसेवक आमचे चांगल्या पद्धतीने काम करतील याकडे मी नक्की लक्ष देईन। धन्यवाद। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।